संगीत सरिता 2025 हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड शहर या संघाने ज्येष्ठांसाठी संगीत सरिता 2025 गायन स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या गायन स्पर्धेत ज्येष्ठांनी हिरिरीने व उत्साहाने सहभाग घेतला होता। या कार्यक्रमात एकूण 240 स्पर्धक अर्ज आले होते। त्यापैकी एकूण 159 स्पर्धकांनी सहभाग घेऊन त्यातून आपण 26 स्पर्धकांची निवड पंचांनी केली। सदर पंचांचे कार्य उल्लेखनीय केले आहे। तसेच श्री रवींद्र कांबळे यांनी सुद्धा उल्लेखनीय काम केले। जांभळे साहेबांची कृपा, आमच्या प्रदीपजी जांभळे साहेबांची कृपा। जांभळे साहेब, आपण दिलेली आमची ही जी भेट आहे त्याची नोंद इतिहासामध्ये नक्की राहणार आहे। इतिहासामध्ये जोपर्यंत आमचं ज्येष्ठ नागरिक महासंघ आहे तोपर्यंत प्रदीपजी जांभळे साहेब हे आमचे त्या ठिकाणी दिसणार आहेत आम्हाला। तर या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत। साहेबांना विनंती करतो या ठिकाणी आपण मार्गदर्शन करायचं आहे। आपले ज्येष्ठ महासंघाचे प्रमुख पदाधिकारी, सभासद सर्व त्या दिवशी ताई आल्या आणि ताईंनी सांगितलं की मी प्रत्येक कार्यक्रमाला बोलवते सर, तुम्ही काही येत नाही, किमान 2 मिनिट 5 मिनिट का होईना पण येऊन जा। ताईंना मी सांगितलं ताई प्रोग्राम ठरलेला आहे, 1-2 शिक्षण विभागाचे पण प्रोग्राम आहेत। आय थिंक मी त्यांना 10:15 वेळ दिला होता। ताईंना म्हणलं मी 10 10:15 पर्यंत येतो, 5 मिनिटं थांबून जातो, कारण ते ऑलरेडी शेड्यूल झाला होता विषय आणि नंतर VC पण होती। पण आता इथं आल्यानंतर 15-20 मिनिटं तर 100% पण त्याचा सार्थकी लागलं, त्याचा आनंद आहे। कारण पहिल्यांदा तुम्हाला भेटलोय मी, आपली भेट केवळ ज्येष्ठ नागरिक दिनामध्येच होते असंच दिसतंय मला। नाही पण ज्या पोटतिडकीने आणि ज्या तळमळीने ताईंनी आणि सगळ्या आमच्या टीमनी हा विषय मांडला, खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण त्यांनी सांगितलं की सर आतापर्यंत हा विषय प्रलंबित आहे, नुसतं आम्ही कुठंतरी विरंगुळा केंद्र आणि एक छोटं काहीतरी घेऊन आम्ही दरवेळेस समाधान मानत असतो की आमच्यासाठी स्वतःचा हक्काचं काहीतरी पाहिजे आणि त्यांची मागणी रास्त होती। म्हणून आम्ही लोकेशन भरपूर आयडेंटिफाय केली, पण लोकेशन कुठंतरी बोराडेवाडीमध्ये असायचं, कुठंतरी किवळे साईडला असायचं, कुठंतरी बाजूला असायचं, जेणेकरून तुम्हाला सेंटर पॉईंट, जसं हे रामकृष्ण मोरे सगळ्याचं सोयीचं आहे, सगळ्यांना सोयीचं वाटतंय, तसंच कुठंतरी सोयीचं व्हावं हा आमचा भावनाचा विषय। कारण एकदा बांधल्यानंतर परत तुम्हाला संधी मिळणार नव्हती, त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी करून ताईंनी वगैरे आम्ही दाखवलं। ताईंना म्हणलं आता आम्ही ताई सरप्राईज देणार आहे तुम्हाला, आणि मग आम्ही ठरवलं आणि आय थिंक अख्खच्या अख्खं पूर्ण भवन आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी जवळपास 8-10 गुंठ्याचं आपण ते केलं आणि त्याच्यामध्ये जवळपास आमचा प्रयत्न आहे की एक फेब्रुवारी एंड पर्यंत आपण भूमिपूजन पण करू। सध्या आता त्याच्यामध्ये तुम्हाला आता त्याचं इस्टिमेट बनवणं चालू आहे, म्हणजे आपण त्या दिवशी प्रेझेंट केलं पण त्याचं टेक्निकल इस्टिमेट बनवणं, ते पूर्ण काम करण्यासाठीची सगळी प्रक्रिया करणं, टेंडर सगळी, आणि ही सगळी जी आहे ती चालू आहे। तुम्हाला फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत त्याचं भूमिपूजन 100% आपण करू आणि हे तुम्हाला मी सांगतोय निमित्ताने। पण ते पहिलं एकमेव आहे की जे आता कुठल्याही पालिकेमध्ये आणि कुठल्याही ठिकाणी झालं नसावं अशा प्रकारे आपण बांधून देतोय तुम्हाला। आणि निश्चित त्याच्यामध्ये तुमच्यासाठीच असणार आहे, ते ऑफिस असेल, हॉल असेल, सगळ्या सुविधा असतील, लिफ्ट असतील, म्हणजे तुम्हाला कदाचित आपण प्रेझेंटेशन कमिशनर सरांनी मागच्या वेळी दाखवलं, ते सुंदर असेल आणि एकमेव असेल आणि याच्यानंतर अजिबात कुणाकडे जायची गरज पडणार नाही। इथून ते 1-1.5 वर्षामध्ये तुम्हाला एक सुंदर तुमचं हक्काचं व्यासपीठ होईल। तुम्ही ज्या ठिकाणी येऊ शकता, बसू शकता आणि तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते करू शकता। आणि आमचा प्रयत्न आहे की ते सेल्फ सस्टेन व्हावं, म्हणजे तुमच्याकडेच आम्ही देऊन ते तुम्ही कसं चालवायचं हा तुमचा प्रश्न असावा, जेणेकरून पालिकेचाही कमीत कमी इंटरफेअर त्याच्यामध्ये राहील, हाही आमचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये। आणि निश्चितपणे हे संगीत सरिता बघून म्हणजे आवाज फार छान होता। आता जे आपले संघ आहेत त्यांचा फार सुंदर आवाज होता। मला वेळेची मर्यादा आहे सर, नाहीतर मी अजून 2-3 गाणे ऐकले असते 100%। आणि आम्ही वर्धापन दिन पालिकेचा असतो त्यावेळेस 2-3 गाणे ऐकण्याचा योग येतो आणि त्याच्यानंतर हा दुसराच योग आहे। निश्चितपणे सांगतो पुढच्या वर्षी जर मी तर राहिलं तर 100% पूर्ण वेळ थांबेल बरं। तरी या ठिकाणी सर्वजण जे काही मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी सगळ्यांच्या ताई आणि सगळ्यांच्या वतीने मी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद। हरे नाम
दिनकर गावडे साहेब हे आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतील, कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, तर त्या सोडवण्याचं काम करतात. ते PI आहेत आणि आपल्यासाठी खास त्यांचं मदतीचा हात पुढेच असतो. तर मी सातव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्थित संघाचा जे कक्ष आहे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. डॉक्टर आडकर साहेबांना या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. प्रथमतः ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड नंतर एक डॉक्टर केतन देशपांडे जे आहेत ते एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहेत. आमचं आता वाकडला 300 बेडचं हॉस्पिटल मोठं सुरू होत आहे एक महिन्यामध्ये आणि त्या संदर्भात असेल. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि एक साईश्री हॉस्पिटल तर्फे एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक आम्ही संजीवनी कार्ड ज्याच्यामध्ये आम्ही देतोय सगळ्या रुग्णांना, ज्याच्यामध्ये नुसतं ऍडमिट झालेलं नाही पण OPD बेसिसवरच्या पण पेशंटसाठी तपासण्यांसाठी औषधांसाठी ज्या काही सुविधा आणि त्याच्यामध्ये सवलत जे देण्यात येणार आहे त्या संदर्भात माहिती रोहिणी ढवळे मॅडम आपल्याला केतन सरांचं लेक्चर झाल्यानंतर सांगणार आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांसमोर बोलताना आता बरेच कार्यक्रम याच्यापूर्वी आमचे झालेत. तर आपल्या ज्या समस्या असतात त्याच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस झालं म्हणजे हाडांची झीज होते, ठिसूळता असते किंवा सांध्याची झीज होते, ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतात. तर हे सगळ्या ज्या प्रमुख समस्या आहेत तर त्या आपल्याला म्हणजे आपल्या एज ग्रुपमधल्या एक 70-80% लोकांमध्ये आढळून येतात. आणि ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओ आर्थरायटिस ह्याचं प्रिव्हेन्शन आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यावरती जर आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर ते प्रिव्हेन्शन कसं करायचं या संदर्भात आपण एकदा मे बी वेगळा कार्यक्रम घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये डिटेल मार्गदर्शन आपल्याला करता येईल. आणि स्पेशली लावणीचा जो परफॉर्मन्स बघितला, ज्येष्ठ नागरिक म्हणावं का नाही असं मला डाऊट वाटायला लागला, एवढी एनर्जी इथे दिसतीये. तो त्याच कॉर्नरवरती 300 बेडेड सेटअप तो येतो आहे आणि तो एक मल्टी स्पेशालिटी प्रोजेक्ट असणार आहे ज्याच्यामध्ये सर्वच गोष्टी इन्क्लुडिंग ज्याच्यामध्ये सर्वच गोष्टी फक्त ऑर्थोपेडिक्सच नाही तर जनरल फिजिशियन पासून पिडियाट्रिशियन पासून ते किडनी आणि डायलिसिस युनिट, कॅन्सर ट्रीटमेंट, ते अगदीच हळूहळू करत आपल्याला सगळ्याच रुग्णांना ज्या ज्या काही गरजेच्या सुविधा असतात त्या एकाच छताखाली आपल्याला एकत्रितपणे आणायच्या आहेत. साधारण पाडव्याच्या आसपास त्याचं इनॉग्रेशन करायचा आमचा विचार आहे आणि त्याचं ऑफकोर्स इन्व्हिटेशन तुम्हाला सगळ्यांना येईलच. ही नवीन बिल्डिंग आहे जी साईश्री हॉस्पिटल वाकडची आहे. आतापर्यंत जसं मेन्शन केलं 35,000हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया आणि 1.5 लाखापेक्षाही जास्त OPD बेसिसवरचे पेशंट्स आम्ही ट्रीट केलेले आहेत. ही साईश्रीची टीम आहे पूर्ण. डॉक्टर मंगेश पाटील, डॉक्टर आडकर सर, डॉक्टर तृप्ती पारे मॅम. आणि साहेबांनी सांगितलं तुमचे 1000 आले पाहिजे, 1000 लोकांचे मी जेवण दिलं आहे. आम्ही म्हटलं येणार आणि त्याप्रमाणे तो शब्द खरा झालेला आहे. पुन्हा एकदा सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू वगैरे त्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. मला तर आईवडील नाही त्यामुळं मी सगळ्यात जास्त प्रेम ज्येष्ठांना करतो. ज्येष्ठांना कुठलीही वेळ आली, काही वेळ आली तर मी पहिला त्यांना सहकार्य करणार, कायम करणार. कारण आईवडील नसतं त्यालाच आठवतं की ज्येष्ठ नागरिक काय असतो. कारण मी जाता येता प्रत्येक ज्येष्ठांना विचारतो काय चाललंय. कारण प्रत्येक ज्येष्ठांना ते विरमळ केंद्र जे करून दिले ते मजाक म्हणून नाही, कारण सिरियसली, कारण त्यांनाही सगळी एकत्र येणं, एकत्र राहणे. कारण प्रत्येक ज्येष्ठ नागरिक हे चांगल्या पोस्टवर असतात. कोण कोण बँक मॅनेजर आहे, कोण जज आहेत, कोण मोठ्या मोठ्या उच्च पदावर सगळे असतात. ती एकत्र येतात. गोष्ट ज्येष्ठ नागरिक सांभाळणं म्हणजे एवढं सोपं काम नाहीये. तर नक्कीच माझं ह्या ज्येष्ठ नागरिक संघावर आणि कुठल्याही संघावर माझं कायमस्वरूपी प्रेम राहील. आपल्या शहराच्या आमदार मॅडम आल्यात, त्यांनाही मला एक सांगायचं आहे की या शहरात आतापर्यंत बरेचसे कोणी यांना महासंघाचं मोठं ऑफिस किंवा बसण्याची व्यवस्था कार्यालय केलेलं नाही. मोठं एक चांगली जागा उपलब्ध करून ज्येष्ठांच्या मुलांचं बी लग्न त्या ठिकाणी फ्री व्हायला पाहिजे असं एक हॉल त्यांना तयार करून द्या. कारण आता 5-5, 10-10 लाख रुपये जर प्रत्येक मंगल कार्याला लागलं तर
तर आता एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत या भागात पिंपरी चिंचवडमध्ये, त्या जागेच्या इंडस्ट्रीलच्या झोनमध्ये जागा होत्या त्या आता 8 झोन झाल्या. त्याच्यातल्या जागा जे शिल्लक असतात ते आमदार मॅडमनी आणि आमचे मित्र माझे शंकर शेठ जगताप त्यांनाही विनंती करणार आहे आणि त्यांनी करावा आणि मोठ्या महासंघासाठी जागा उपलब्ध करून द्यावा आणि ज्या ज्या भागात ज्या प्रभागात असतं त्या प्रभागात बी एरियावाईज 2-2 छोटे छोटे संघ तयार करावा अशीच एक विनंती करतो. ऐसे
मैं तुम्हारी तरह जाने आलो जरा मुड़ के देखो एक इंसान मैं तुम्हारी तरह जिसने सब खोल जा अपने रूप से उसकी पहचान मैं तुम्हारी तरह।
माया
घडवली अपूर्व महान कारकीर्द, घडवली अपूर्व महान कारकीर्द महासंघ अध्यक्षीय पद भूषवून, महासंघ अध्यक्षीय पद भूषवून माननीय उषाराजी मरळताईंनी, माननीय उषाराजी मरळताईंनी संघ कार्याचा लौकिक वाढवत, संघ कार्याचा लौकिक वाढवत पडताच पदकमले मरळताईंची, पडताच शुभकमले मरळताईंची महासंघ गेला प्रेरणेने भरून, महासंघ गेला प्रेरणेने भरून नवकार्याच्या नवरूपरेषा आखून उत्कर्षाची सुवर्ण पावले उचलून, उत्कर्षाची सुवर्ण पावले उचलून व्यासपीठावरती उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केलं, मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जर विचार केला तर ते स्वतःच हॉल बांधू शकतात, एवढं मोठं बोंडवेंचं व्यक्तिमत्व आहे आणि नाव आहे तसं त्यांचं. त्यामुळे एवढं मोठं व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आज उपस्थित आहे. तसे नगरसेवक बोंडवेजी, वृषालीताई परळ अध्यक्ष, ईश्वरलाल चौधरी, शांतारामजी सातव. बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमाचं नियोजन झालं. सहकार्याची भूमिका सतत असते, कारण माझ्या पाठीशी आमचे एक सिनकर काका हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, ते असतातच. ताई ज्येष्ठ नागरिकांचं हे ते कार्यक्रम आहे आणि सहकार्याची भूमिका कायमच असते. परंतु काही ना काही कारणाने कार्यक्रमाला येणं होत नव्हतं. परंतु मला खूप आज आनंद वाटतो की खाली पूर्ण हॉल भरलाय आणि वरती सगळं ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. एखादा ऑर्केस्ट्रा जरी इथे ठेवला तरी मला नाही वाटत की एवढा हॉल भरू शकतो. तो आज ज्येष्ठ नागरिक गाणे गाणार आहेत. मी सिनकर काकांना म्हटलं की मला एक गाणं ऐकायचंय, मात्र ऑफिसला खूप लोक बसलेत, पण मी गाणं ऐकून मगच पुढे जाणार. तर तुम्ही मला व्यासपीठावर बोलवलं. मला हे अपेक्षितच नव्हतं. माझी इच्छा होती की एखादं गाणं ऐकावं. खरं पाहायला गेलं तर एक रावेच्या ज्या मी एका ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमाला गेले होते, त्यातले सुद्धा काही जण इथे उपस्थित असतील. आणि खरंच इतकं चांगल्या पद्धतीने ते लोकांचा कार्यक्रम, त्यांचं एकत्रित येणं, प्रत्येक महिन्याला एकत्रित येऊन वाढदिवस साजरे करणं, अतिशय सुरेख कार्यक्रम त्या रावेच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा होता. तसंच एकदा मी संदीप कसपटे नगरसेवक आहे, त्याला येता येता फोन केला की संदीप भाऊ तुमच्या दारावरनं चालले. अरे म्हण ताई ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम आहे, या ना जरा तुम्ही इथे. हा म्हटलं आले. त्यातले काही बघा, मी चांगलं गाणं म्हटलं म्हणतात त्यातले काही गायकच इथे असतील तर त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सन्मान करण्यात येत आहे. परंतु तुम्ही मत आमच्या पार्टीला दिलं, त्यामुळे त्या आमदारांनी मला दिलं आणि म्हणून मी आमदार झालो. त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतो की अधिकाराने सांगतो की मी एक तुमचा मुलगा आहे. माझी आई एका ज्येष्ठ नागरिक संघात असते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज खरं तर
संविधान गौरव समितीचा मी संयोजन समितीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. संपूर्ण देशभर त्याच्या सभा चालू आहेत आणि आत्ता मला 1 वाजता माननीय ज्योतिराजे सिंधिया आमचा शाहूनगरचा ज्येष्ठ नागरिक संघही तेवढाच सक्रिय आहे. त्यामुळे आज मला खूप आनंद आहे. मी एक विनंती करणार आहे. माझे पहिलीच अधिवेशन माझं नागपूरला झालं आणि आता दुसरं अधिवेशन ह्या 1 तारखेपासून होत आहे. अधिवेशनात विविध विषय मांडता येतात. मी मागच्या अधिवेशनात पहिल्याच अधिवेशनात 12 विषय मांडले. अगदी वेगवेगळे विषय त्यामध्ये मांडण्याचा माझा प्रयत्न असतो आणि ते विषय तिथे मांडल्यानंतर ते मार्गी लावतात.